कुणालाही सोडणार नाही। माझ्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्त्वाचं आहे। आरोपी फासावर लटकत नाही तोवर तपास सुरू राहील। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। ही वाक्य आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। संतोष देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी वाल्मिक कराड शरण आला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्त्वाचं असून जे राजकारण करतात त्यांना ते लखलावं असं फडणवीस यांनी म्हटलंय। काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय। कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्या करता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं। मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून देऊ। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला वाल्मिक कराड हा आज सीआयडीला शरण आला। गेले 22 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात आज शरणागती पत्करली। एखाद्या सिनेमासारखी ही घडामोड घडली। वाल्मिक कराडच्या शरणागती आधी सीआयडी मुख्यालयाचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता। त्यानंतर एका व्हाईट स्कॉर्पिओ मधून कराडची एंट्री झाली आणि त्याने सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली। मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड अशी वाल्मिक कराडची ओळख आहे। सध्या वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। तसंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तो मास्टर माइंड असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। जमिनी लाटणं, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनींवर हॉटेल्स बांधणं, तसंच अवैध शस्त्र बाळगणं, बार चालवणं अशा अनेक प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे। परळीच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडचा दबदबा आहे। राजकीय नेत्यांशी त्याची गोष्टी आहे। बड्या नेत्यांमध्ये वाल्मिक कराडचं उठणं बसणं आहे। त्यामुळे या प्रकरणातून सरकार वाल्मिक कराडला सहज बाजूला काढेल असंही बोललं जातंय। परंतु आता फडणवीसांनी घेतलेली भूमिका बरंच काही सांगणारी आहे। या प्रकरणात कुणाचाही दबाव चालणार नाही। पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील। पुरावा असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही। माझ्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय देणं हे महत्त्वाचं आहे असं फडणवीसांनी निक्षून सांगितलंय। मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय। कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्या करता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही,
त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा, तो आम्ही मिळवून देऊ. वाल्मिक कराड शरण येताच फडणवीसांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झाली. त्यांनाही मी आश्वासन दिलंय की तुम्ही काळजी करू नका. काहीही झालं तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असा विश्वास फडणवीसांनी देशमुखांच्या भावाला म्हणजेच धनंजय देशमुखांना दिला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आता आक्रमक भूमिका घेतल्यानं या हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.